श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर काल होती मकर संक्रांत आणि खूप अशी घाई होती देवांची देवपूजा वगैरे नैवेद्य दाखवायचा. आणि इकडे जे पोळके असतात आमच्या इकडे, याला ओसा आणि पोळके म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात तेही मला सांगा. त्याचीही तयारी करायची होती, तर ते सगळं माझं तयारी होत आहे. तोपर्यंत इकडे घर आवरायचं वगैरे, कारण आजच मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे. संक्रांतीच्या दिवशीच म्हणजे जास्त मान असतो त्यामुळे. तर बघा इकडे मुलं पण मला आवरायला म्हणजे आवरू लागत आहे. ते सोफ्यावरचे कवर सेट मी नवीन आणलेला आहे, तर ते मला टाकायचा होता. तर ते मुलं मदत करत आहेत आणि माझं इकडे रांगोळी वगैरे काढणं चालू आहे. तर देवाची सगळी तयारी मी म्हणजे बऱ्यापैकी तर झालेली आहे. आता फक्त देवांना ओसायचं वगैरे राहिले, तर तोपर्यंत मी मुलांना असं कामाला लावलेलं आहे. तर इकडे ते होईपर्यंत मी तयार वगैरे छान अशी रेडी झालेली आहे. तर हे सोफाचा कलर आणि पूर्ण सेटचे जे कुशनचे कवर्स वगैरे आहेत सोफा सेटचे, ते कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर बघू शकता इकडे माझी रांगोळी काढून झालेली आहे. आणि मी अशी छोटीशी म्हणजे रांगोळी किंवा थीम असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि हा टिपॉयची इन्क्वायरी खूप जणांनी केलेली आहे. आणि ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांना पण हा टिपॉय खूप छान आवडलेला आहे. तर कसं वाटला माझा आजचा म्हणजे घराचं लूक किंवा डेकोरेशन तेही मला सांगा. तर तुमच्या इकडे कधी हळदी कुंकू असतं आणि तुम्ही कशी थीम करणार आहेत तेही मला सेंड करा. तर इकडे मी आता सगळं सेट वगैरे आवरून झालेलं आहे. घरातलं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. आणि मी इकडं आता देवाला ओसा जो असतो आमचा देवांना आणि तुळशीला द्यायचं असतं वाण. पहिलं वाण देवाला आणि नंतर तुळशीला. तर ते आता मी देत आहे. तर बघू शकता आमच्या इकडे हळदी कुंकू वगैरे लावून ते बोळक्याला जे असतात त्या ह्याच्यामध्ये पण वाण ठेवत असतात. आणि जे 14 वाण द्यायचं असतं बायकांना आणि त्याच्यापेक्षाही जास्त देऊ शकता तुम्ही. तर पहिलं वाण देवाला आणि तुळशीला मी दिलेलं आहे. इकडे बघा तुळशीची पूजा वगैरे माझी चाललेली आहे. वाण देणं आणि ओसायचं पण चाललेलं आहे. तर आज माझ्या मैत्रिणीचं पण हळदी कुंकू होतं आणि तिथली थीम मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया माझ्या मैत्रिणीच्या घरी. तर तिनं पण छान असं डेकोरेशन केलं होतं आणि ते खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी जमा झालेल्या आहेत. तर तिनंही देवीची थीम केलेली होती आणि त्यांच्या घरात एक त्यांच्या छोटीशी मुलगी आहे, त्याच्यामुळे तिचं बोडनान पण होतं. तर ही थीम तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे बघा तिचं बोडनान वगैरे सगळेजण जे काही चॉकलेट वगैरे आहेत ते घेत आहेत. तर तुम्ही पण वा वा.